बक्याचं निर्विवाद वर्चस्व. हल्ली फारसं कानी येत नाही. हल्ली मैदानात फारसं जाणं होत नाही. बक्या, तू कायम गाडी बांधून पळतोय. सध्याच्या काळात तुझा पराभव बघून अनेक चाहत्यांचा जीव जळतोय. तुला पराभूत करणारा या खेळात नव्यानं उगवतोय. सगळ्यांना एकच सांगल, जपा त्याला. बकासूरशिवाय शोभा नाही या खेळाला. खरं तर कालच्या गर्दीत जुने जोडीदार आणि तुला खूप शोधलं, पण माझ्या लाडक्या शिष्यांचं आणि जुन्या मित्रांचं जवळून दर्शन नाही घडलं. असो, लेट पण थेट कधीतरी होईल सर्वांची भेट. गाडी बांधून पळणं काय असतं मला चांगलंच माहीत आहे. जिंकलं तर सभोवताली गर्दी आणि हारलो तर चाहते होतात दर्दी. पण तू मनाला लावून घेऊ नको. तू गाडी बांधून पळतोय, शिष्यासाठी गुरुचा जीव तळमळतोय. प्रेक्षकांनो, हरला जरी तो तरी त्याला नावं ठेवू नका. त्याच्या चांगल्या काळात गाजून बसलाय तो खेळातला प्रत्येक डाव. आता तू फक्त चाहत्यांच्या प्रेमासाठी धाव. माझ्यासह अनेक जुन्या जोडीदारांची बरीच कारकीर्द बंदीच्या काळात गेली. शेवटी माझ्या नावापुढं चतुर्थ हिंदकेसरी ही पदवी लागली. तुला मिळालेल्या संधीचं तू सोनं केलं. कमी काळात द्वादशम हिंदकेसरी पद तुला लाभलं. पेडगावच्या मैदानामध्ये सुलतान आणि मला तू कडनं लढत दिली. तिथंच तुझ्यातली जिद्द आम्ही ओळखली. तुझ्यासोबत पळण्याची लवकरच वेळ आली. मी माझ्या काळात अनेकांसोबत पळालो, पण गाडी न बांधता फक्त तुझ्यासोबत पहिल्यांदा पळालो आणि जिंकलो. पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आपली गाडी धावली आणि प्रथम क्रमांकाची मानकरी झाली ही जोडी, जिथं पुढं अनेकांना लावली शर्यत बघण्याची गोडी. तेव्हा आपल्यासोबत अनेक जण आनंदात नाचले. या सगळ्यात मी आनंदाचे क्षण वेचले. मला ठाऊक होतं आता आपल्या चाहत्यांना नवीन आधार गावला आहे. गाडी बांधून वेगात पळणारा कोणीतरी नवा हिरा आला आहे. पुढं काही मैदानं आपण एकत्र पळालो. बऱ्याच दिवसांचं स्वप्न तुझ्यामुळं पूर्ण झालं. पुढं जास्त पळायचं भाग्य नाही लाभलं. तू मथुरसोबत पळाला तेव्हा खरं सांगतो मनाला खूप भारी वाटलं. असंच अधूनमधून सर्वांसोबत पळत जा. या खेळासाठी दिव्यासारखा जळत राहा. तू दिवसेंदिवस अनेक नव्या जुन्या नंदींसह मैदानं जिंकत गेला. दर दिवशी नवा इतिहास रचत गेला. बघता बघता द्वादशम हिंदकेसरी झाला. डबल सप्त हिंदकेसरी होशील का? लाखो चाहत्यांची इच्छा पूर्ण करशील का? कालच्या मैदानात शेवटचा फेरा पळालो. हल्ली मैदानात कमी येतो, पण प्रेक्षकांचं चाहत्यांचं प्रेम नव्या जुन्या नंदींसह तिथली सगळी गर्दी बघून भारावून गेलो. आमच्या काळात इतक्या गाड्या नसायच्या. हल्ली स्पर्धा वाढली आहे. हिंदकेसरी हारण्यासोबत मी तुम्हाला मांडवातून लांबून पाहत होतो. तो सेमी आम्ही देखील पाहिला. खरं सांगतो लेका, माझा वाघ पहिल्यांदा मी इतका कमी पळताना पाहिला. हारजीत ही खेळाची रीत आहे. तुझ्यावर माझ्यासह अनेकांची आजही तीच प्रीत आहे. असो, काळजी घे स्वतःची. पुन्हा कधीतरी भेट होईल. आणि थोडा आराम कर. काही दुखत असेल तर दाखवून घे. आत्ता एकच स्वप्न आहे म्हणे, लवकर हो डबल सप्त हिंदकेसरी किताबाचा धनी. प्रेक्षकांना एकच सांगेल, खेळाला साता समुद्रा पलीकडं पोचवणारा तो एक सूर्य आहे, ज्याच्यामुळं या खेळाला शोभा आहे. हारला कधी कमी पडला तर नावं ठेवू नका. हारला कधी कमी पडला तर नावं ठेवू नका. हारजीत हा या खेळाचा भाग आहे.